नमस्कार. पैसा महत्त्वाचा की माणुसकी हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर पैसा महत्त्वाचा की माणुसकी? महत्त्वाचा काय? पैसा महत्त्वाचा नाही तर महत्त्वाची काय? माणुसकी. पैशापेक्षा माणुसकी 1000 पटीने महत्त्वाची आहे. पैसा कमवता येतो, पैसा नंतरही मिळतो, कारण पैसा मानवानेच बनवलेला आहे. हा कागद, हा रंगीन कागद मानवानेच बनवलेला आहे आणि माणूसच या पैशाच्या अधीन झालेला आहे. तो माणुसकी विसरलेला आहे. माणुसकी म्हणजे काय? माणसासारखे वागणे. माणूस म्हणजेच माणुसकी होय. चांगले बोलणे, चांगले राहणे, चांगले वागणे, चांगलं वर्तन करणे, चांगला व्यवहार करणे, सहाय्य करणे, सहायता करणे, शिस्त ठेवणे, नम्रता ठेवणे, चांगुलपणा ठेवणे, चांगल्या गुणांची साथ धरणे, समजदारपण ठेवणे, शहाणपण ठेवणे म्हणजे माणुसकी होय. या माणुसकीपेक्षा तुम्हाला पैसा महत्त्वाचा झालेला आहे. तुम्हाला पैसा श्रेष्ठ झालेला आहे, परंतु पैसा श्रेष्ठ नाही तर श्रेष्ठ आहे माणुसकी. पैशाने सर्व काही मिळत नाही. पैशाने माया मिळत नाही, पैशाने दया मिळत नाही, पैशाने प्रेम मिळत नाही, पैशाने ममता मिळत नाही. पैशाने सर्व काही मिळत नसतं, तर माणुसकीने सर्व काही मिळतं. माणुसकी असेल तर त्याचं जीवन सुंदर होतं, रंगमय होतं, मजेदार होतं, छान होतं. म्हणून माणुसकी ठेवा. माणुसकी ठेवली पाहिजे. माणुसकी असली पाहिजे. अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात इतरांना मदत करणे, इतरांच्या मदतीला धावून जाणे म्हणजे माणुसकी होय. म्हणून संकट काळात, बिकट प्रतीच्या काळात दुसऱ्यांना मदत करा. दुसऱ्यांना मदत करा. माणुसकी म्हणजे चांगलं मन ठेवणे, सुंदर मन ठेवणे, विचार सुंदर ठेवणे, चांगलं वागणे म्हणजे माणुसकी होय. म्हणून थोडं तरी माणुसकीने वागा. भान हरपून जाऊ नका, बेभान होऊ नका, माणुसकी हरवून जाऊ नका, सत्यता विसरून जाऊ नका, प्रेम विसरून जाऊ नका, एकता विसरून जाऊ नका, चांगुलपणा विसरून जाऊ नका. चांगल्या गुणाची आवड ठेवा, सत्याची आवड ठेवा, प्रेमाची आवड ठेवा, एकतेची आवड ठेवा, कष्ट मेहनत करण्याची आवड ठेवा आणि माणुसकी विसरून जाऊ नका. अरे माणूस म्हणजेच माणुसकी होय. म्हणून माणसासारखे वागा. माणसाने माणसासारखे वागायला पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे, चांगलं बोलायला पाहिजे, चांगलं राहायला पाहिजे, चांगलं वर्तन करायला पाहिजे, व्यवहार चांगला करायला पाहिजे. अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात दुसऱ्याला मदत करायला पाहिजे, संवाद करायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे, शिस्तता ठेवली पाहिजे, चांगुलपणा ठेवला पाहिजे. दुसऱ्याचा अनादर करू नये, दुसऱ्याचा अपमान करू नये, दुसऱ्याची फसवणूक करू नये, दुसऱ्याची फजिती करू नये, दुसऱ्याची टिंगल टवळ उडू नये, दुसऱ्याला कमी समजू नये, दुसऱ्याच्या बिकट परिस्थितीवर, वाईट परिस्थितीवर हसू नये, दुसऱ्याच्या चांगुलपणाचा, भोळेपणाचा फायदा घेऊ नये. उलट दुसऱ्याला मदत करावी, दुसऱ्याच्या मदतीला धावून जावं, दुसऱ्यांना सहकार्य करावं, दुसऱ्यांचे सुखदुःख, अडचणी, समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावा. दुसऱ्यांची मदत करणे, संकटाच्या काळात, अडचणीच्या काळात दुसऱ्यांची मदत करणे, दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणे म्हणजेच माणुसकी होय. म्हणून हिम्मत ठेवा, साहस ठेवा.
चांगले गुण ठेवा, शिस्तता ठेवा, कष्ट व मेहनत करण्याची तयारी ठेवा, चांगली गुणवत्ता ठेवा, प्रेम ठेवा, सत्यता ठेवा आणि माणुसकीचं जपन करा. आजच्या काळामध्ये सर्वांना श्रेष्ठ झालेला आहे पैसा. सर्वांना हवा आहे पैसा. नीतिमूल्ये हरवलेली आहेत. आज रिश्ते नात्याचा आज अवमान झालेला आहे. रिश्ते नाते दूर झालेले आहेत. या पैशामुळे रिश्ते नाते तुटलेले आहेत. दया, माया, प्रेम, सत्य, एकता हरवलेली आहे. सर्वांना आज पैसा श्रेष्ठ झालेला आहे. सर्वांना आज पैसा महत्त्वाचा आहे. सर्वांसाठी आज पैसा श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे. सर्वांना आज पैसा आला की त्यांना काहीच नको. त्यांना प्रेम नको, माणुसकी नको, सत्यता नको, एकता नको, काहीच नको. त्यांना हवा आहे फक्त पैसा. आज पैशाचा जमाना आहे. लोकांना आज माणुसकीपेक्षा पैसा श्रेष्ठ वाटतो. माणुसकीपेक्षा पैसाच महत्त्वाचा वाटतो. म्हणून आज लोक सर्व काही विसरून गेलेले आहेत. आणि माणुसकी विसरून गेल्यामुळे, सत्यता विसरून गेल्यामुळे, प्रेम विसरून गेल्यामुळे, चांगुलपणा विसरून गेल्यामुळे, एकता विसरून गेल्यामुळे, शिस्तता विसरून गेल्यामुळे, ज्ञान विसरून गेल्यामुळे त्यांना दुःखमय, संकटमय जीवन जगावे लागत आहे. पैशामुळे सुख मिळत नाही, पैशामुळे माया मिळत नाही, पैशामुळे प्रेम मिळत नाही, पैशामुळे जिव्हाळा मिळत नाही, पैशामुळे आपुलकी मिळत नाही, पैशामुळे आपलेपणा येत नाही. या पैशामुळे रिश्ते नाते दूर होतात. या पैशामुळे माया दूर होती, दया दूर होती. या पैशामुळे ममता दूर होती. या पैशामुळे प्रेम हरून जातं. या पैशामुळे सत्यता हरून जाते. पैशामुळे एकता हरून जाते. या पैशामुळे आपल्या नीतिमूल्याचा ऱ्हास होतो. या पैशामुळे चांगल्या गुणाचा ऱ्हास होतो. या पैशामुळे सुंदर तत्वांचा, चांगल्या तत्वांचा ऱ्हास होतो. या पैशामुळे आपलं जीवन कंगाल बनतं, नरक बनतं. म्हणून या पैसा श्रेष्ठ नाही. पैशापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे. माणुसकी असेल तर सर्व काही मिळते. माणुसकी असेल तर जीवन सुंदर होते. माणुसकी असेल जीवन रंगमय होते. माणुसकी असेल जीवन छान छान होते, मजेदार होते. माणुसकी असेल तुम्हाला हवे ते मिळते, पाहिजे ते मिळते. माणुसकी असेल तर तुमचं मन प्रसन्न राहते, आनंदी राहते. माणुसकी असेल तर तुम्हाला तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो, तुमचा अभिमान वाढतो. माणुसकी असेल तर तुमची सर्वत्र शान वाढते, मान वाढतो, आदर वाढतो, तुमचं सर्वत्र नाव होतं. माणुसकी असेल तर तुम्हाला दुसऱ्यांचे चांगले आशीर्वाद मिळतात. माणुसकी असेल तर तुमचं जीवन सुंदर रंगमय होते. कारण जर तुम्ही अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात एखाद्याला मदत केली, एखाद्या मदतीला धावून गेले, तर तो माणूस तुमचे उपकार विसरत नाही. कारण अडचणीच्या काळात त्याला मदत केली, अडचणीच्या काळात त्याला धावून गेले, त्या मदतीला गेले, तो त्याची आठवण ठेवत असतो. आणि तो म्हणतो, यांनी माणुसकीचं जपन करून मला मदत केली. अडचणीच्या काळातही मला धावून आला, माझी फार मुलाची मदत केली. आणि मग पुन्हा तुम्हाला जर अडचण पडली, तुम्ही जर अडचणीत पडला, तर तो माणूस तुमच्यासाठी धावून येतो. म्हणून माणुसकी अशी गोष्ट आहे की त्यामुळे जीवन सुंदर होते, चांगले होते, रम्य होते, रंगमय होते, छान छान होते, मजेदार होते. पैशामुळे जीवन चांगले होत नाही. म्हणून पैशापेक्षा माणुसकी श्रेष्ठ होय. जर एखादा माणूस आजारी पडला आणि त्याला कोणीच नाही, आणि त्याला तो असह्य आहे, त्याला दवाखान्यात जाता येईना, त्याच्याकडे पैसा भरपूर आहे, त्याला काही कमी नाही, कोणत्याच गोष्टीची कमी नाही, पैसा आहे, सगळं आहे,
तरी त्याला दवाखान्यात जाता येईना, कारण तो आजारी आहे. आणि आजारी असल्यामुळे त्याला तो दवाखान्यापर्यंत जाऊ शकत नाही. मग अशा वेळेस कोण मदत करेल? पैसा या माणुसकी. त्याच्याकडे पैसा भरपूर आहे, संपत्ती भरपूर आहे. अशा वेळेस मदत करणार माणुसकी. कारण अशा वेळेस एखादा माणूस, एखादा चांगला सज्जन माणूस, प्रेमळ माणूस धावून येईल आणि त्याची मदत करेल. त्याची मदत करेल, त्याला दवाखान्यात नेईल, दवाखान्यात नेईल, त्याचा इलाज करेल. आणि तो माणूस चांगला झाल्यावर त्याला वाटेल खरंच आपल्याकडे एवढा पैसा आहे पण आपल्या कामा नाही आला. परंतु शेवटी आली कामा माणुसकी. आपल्याला एक माणूस धावून आला, आपली मदत केली, आपली अडचणीच्या काळात मदत केली, आपल्याला धावून आला. आणि मग म्हणून तो माणूस या माणसाला विसरत नाही. आणि या कारणामुळे त्या माणसाच्या मनात या माणसाविषयी आदर निर्माण होतो, चांगली भावना निर्माण होते, सत्याची भावना निर्माण होते, चांगुलपणा निर्माण होते. आणि जर या माणसाने त्यावेळेस म्हणला असाल मला एवढे एवढे पैसे दे, मला एवढे एवढे पैसे दे, तेव्हा तुला दवाखान्यात नेतो. जर असं झालं असतं तर त्या माणसाच्या मनात या माणसाविषयी काहीच निर्माण झालं नसतं, आदर निर्माण झाला नसता, चांगली भावना निर्माण झाली असती, काहीच झालं नव्हतं, काहीच झालं नसतं. त्या माणसाच्या मनात या माणसाविषयी चांगली भावना निर्माण झाली नसती. म्हणून माणुसकीपेक्षा आपलं पैशापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे, पैसा श्रेष्ठ नाही. म्हणून माणसासारखे वागा, माणुसकी ठेवा, माणुसकी जपन करा, चांगलं वागा, सुंदर बोला, छान वागा, जीवन सुंदर होऊन जाईल. कारण तुम्ही जर वाईट वागले, कोणाला वाईट बोलले, कोणाचा अपमान केला, कोणाचा अवमान केला, कोणाच्या परिस्थितीवर बिकट परिस्थितीवर हसले, या कोणाला फसवलं, कोणाला लुबाडलं, कोणा चांगल्यापणाचा भोळ्यापणाचा फायदा घेतला, तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. कारण जसं तुम्ही करता तसे परिणाम तुम्हाला मिळत असतात. जसं तुम्ही वागता, जसं तुम्ही बोलता, त्याची उलट परिस्थिती असते. जैसे की तैसं असतं. म्हणजे जसं तसं असतं. जसं तुम्ही कर्म करता तसं तुम्हाला फळ मिळतं. म्हणून चांगले वागा, चांगले बोला, चांगले राहा, चांगले वर्तन करा, चांगला व्यवहार करा. म्हणून माणुसकी श्रेष्ठ आहे. सर्वपेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे. सर्वांपेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे. पैसा श्रेष्ठ नाही तर श्रेष्ठ आहे माणुसकी. म्हणून चांगले वागा, चांगलं बोला, चांगलं राहा, सुंदर वर्तणूक करा, सुंदर व्यवहार करा. दुसऱ्याला फसवल्याने, दुसऱ्याला लुटल्याने, दुसऱ्याचा अपमान केल्याने, दुसऱ्याचा अवमान केल्याने, दुसऱ्यांची फजिती केल्याने, दुसऱ्याच्या बिकट परिस्थितीवर हसल्याने त्याचे उलट परिणाम आपल्यावर होत असतात. कारण त्याला जशी परिस्थिती आली तशी आपल्याला येते. म्हणून दुसऱ्याला जशी परिस्थिती आलेली आहे तशीच परिस्थिती आपल्याला येते. आणि त्यामुळे आपलं जीवन नरक होऊन जातं, कंगाल होऊन जातं. म्हणून चांगले राहा, चांगले बोला, चांगले वागा, चांगले वर्तन करा, चांगला व्यवहार करा, कष्ट करा, मेहनत करा, माणुसकी ठेवा, माणुसकीचे जपन करा, तर तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान छान होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.